नमस्कार, कसे आहात? मी विशालची नवरी गौरी बांदिवडेकर. पुराणानुसार गणपती बाप्पाने अनलासूर गिळला होता. अनल म्हणजे अग्नी, असुर म्हणजे राक्षस. त्यामुळे त्याच्या शरीराचा दाह वाढला. अनेक उपचारांनी तो कमी होईना. अखेर शेवटी ऋषीमुनींनी त्याच्या मस्तकावर दुर्वा वाहिल्यात आणि त्याचा दाह शांत झाला. तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय आहेत. पुढे जनमानसात गणपती बाप्पाबरोबर दुर्वाही लोकप्रिय झाल्यात. आपल्या आयुर्वेदानुसारही शरीराचे तापमान कमी करण्यासाठी दुर्वांचा उपयोग केला जातो. दुर्वा जरी दिसायला नाजूक वनस्पती असली तरी दुष्काळी भागात ती जमिनीत जिवंत राहते. म्हणून तर वाढदिवसाच्या दिवशी लहान थोरांचे औक्षण करताना मस्तकावर दुर्वा वाहण्याचा प्रघात आहे. यौगिक दृष्ट्याही पाहायला गेलो तर अनलासूर म्हणजे आपल्यातले षडरिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपण मनाच्या सहाय्याने त्यांना गिळले पाहिजे, असा यामागचा संदेश आहे. तर बोला, गणपती बाप्पा मोरया.